सरकारी नोकरी आणि त्यातही ड्रग इन्स्पेक्टर होण्याचं स्वप्न अनेक फार्मसी ग्रॅज्युएट्स बघतात. तुम्ही लेखी परीक्षा तर पास झाला आहात, पण आता खरी कसोटी आहे ती म्हणजे इंटरव्ह्यूची. इंटरव्ह्यूच्या नावानेच अनेकांच्या मनात भीती असते. मला काय विचारतील, माझं सिलेक्शन होईल का, टेक्निकल प्रश्न अवघड असतील का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आज मी तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरचा इंटरव्ह्यू पहिल्याच प्रयत्नात कसा क्रॅक करायचा याची संपूर्ण आणि रिसर्च केलेली स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण व्हिडिओच्या मध्ये मध्ये मी तुम्हाला काही प्रो टिप्स देणार आहेत जे तुमचा आत्मविश्वास दुप्पट करतील. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिली आणि महत्वाची स्टेप म्हणजे कायदे. ड्रग इन्स्पेक्टरचे मुख्य काम हे कायद्यांची अंमलबजावणी करणे असते. त्यामुळे इंटरव्ह्यू पॅनल तुमच्याकडून या विषयाच्या सखोल ज्ञानाची अपेक्षा करेल. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड इट्स रूल 1945 हा कायदा तुमचा अगदी तोंडपाठ असायला हवा. महत्वाचे शेड्यूल जसे की शेड्यूल एम, त्यानंतर वाय, H1X यावर हमखास प्रश्न विचारले जातात. तुम्हाला केवळ व्याख्या नाही तर त्याचे प्रॅक्टिकल अप्लिकेशन सांगता आले पाहिजे. फार्मसी ऍक्ट 1948 आणि NDPS ऍक्ट या इतर महत्वाच्या कायद्यांबद्दलही तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी स्टेप आहे तुमचं टेक्निकल नॉलेज. फार्मसीच्या 4 वर्षात तुम्ही जे शिकलात त्याचा अर्थ येथे तपासला जातो. फार्माकोलॉजी, नवीन आलेली औषधे, त्यांचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आणि त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट्स, आणि खास करून अँटीबायोटिक्स, कार्डिओव्हास्क्युलर आणि अँटी डायबेटिक औषधांवर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर फार्मास्युटिक्समध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स ज्याच्यामध्ये कॅपिंग, लॅमिनेशन, मोटनिंग इथपर्यंत, किंवा स्टरिलायझेशनच्या पद्धती, किंवा क्वालिटी कंट्रोल टेस्ट ज्याच्यामध्ये रिझॉल्युशन, डिसइंटिग्रेशन. पॅनल तुम्हाला एखादी प्रॅक्टिकल केस देऊ शकतो. जसं की एखाद्या बॅचमध्ये टॅबलेट फेल झाली तर तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून काय ऍक्शन घ्याल. CDSCO अपडेट्स, नुकतीच भारतात कोणत्या औषधांवर बंदी घातली गेली आहे म्हणजे बॅन केली आहे, कोणती नवीन औषधे किंवा वॅक्सिन्स मंजूर झाले आहेत याच्याबद्दल माहिती पाहिजे. त्यानंतर फार्मा इंडस्ट्री इश्यूज ज्याच्यामध्ये बनावट औषधे ज्याला आपण स्पुरियस ड्रग्स म्हणतो, आणि सब स्टँडर्ड औषधांबद्दल ज्या वाढत्या केसेस आहेत. ड्रग इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही कसे थांबवाल अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला तिथे द्यावी लागतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्याच्यामध्ये WHO नवीन गाईडलाईन्स किंवा भारतीय फार्मा कंपन्या ज्याच्यामध्ये US FDA कडून मिळणाऱ्या नोटीस ज्याला आपण वॉर्निंग लेटर्स म्हणतो, याबद्दल ही माहिती तुम्हाला इतरांपेक्षा वेगळी आणि सहज ठरते. चौथी आणि अंतिम तयारीची स्टेप म्हणजे तुमचे सॉफ्ट स्किल. तुमचे ज्ञान कितीही चांगले असेल तरी ते जर मांडण्याची पद्धत योग्य नसेल तर उपयोग नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुमच्या परिचयाबद्दल, इंट्रोडक्शन बद्दल. टेल मी अबाउट युअर सेल्फ हा पहिला प्रश्न असतो. तुमचे उत्तर 1 ते 1.5 मिनिटाचे आणि अत्यंत स्क्रिप्ट असावे. यात तुमचे शिक्षण, अनुभव आणि तुम्ही या पदासाठी योग्य कसे आहात ते सांगा. त्यानंतर आहे बॉडी लँग्वेज. चालण्याची पद्धत, बसण्याची पद्धत आणि आय कॉन्टॅक्ट यावर काम करा. चेहऱ्यावर नेहमी एक हलकीशी स्माईल आणि आत्मविश्वास ठेवा. डोंट नो म्हणायला शिका. जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर गोल फिरवण्यापेक्षा नम्रतेने सांगा, सॉरी सर, सॉरी मॅडम, आय एम अनेबल टू रिकॉल दिस राईट नाव, बट आय विल डेफिनेटली रीड अबाउट इट. ही प्रामाणिकता पॅनलला खूप आवडेल. त्यानंतर आहे मॉक इंटरव्ह्यू. आरशासमोर प्रॅक्टिस करा किंवा तुमच्या मित्रांसोबत किंवा शिक्षकांसोबत मॉक इंटरव्ह्यू द्या. सो स्टुडंट्स, ड्रग इन्स्पेक्टरचा हा इंटरव्ह्यू केवळ तुमच्या ज्ञानाची नाही तर तुमच्या निर्णय क्षमतेची, ज्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणतो, प्रामाणिकपणा आणि अलर्टनेस याची चाचणी असते. स्वतःवर विश्वास ठेवा. जेवढी जास्त तयारी तुम्हाला करता येईल तेवढी तुमची भीती कमी होईल. मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुमचा इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या फार्मा मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.